पेठ तालुक्यातील हजारोंच्या संख्येने उद्या आदिवासी बांधव आदिवासी विकास भवन कार्यालयावर धडकणार आहेत। सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी कार्यकर्ते पेठ तालुक्यातून विलास अलबाड सभापती पेठ, महेश टोपले उपसभापती पेठ, श्याम गावित कृषी सभापती पेठ यांच्या माध्यमातून तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, अध्यक्ष, तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांच्या मोठ्या ताकदीने उद्याच्या मोर्चाचं आवाहन करत हजारोंच्या संख्येने महिला, नारीची शक्ती, ताकद, कामगार, बेरोजगार, नोकरदार, विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला बचत गट, पुरुष, महिला सामील होऊन उद्या मोर्चा हजारोंच्या संख्येने धडकणार आहे। आज पेठ तालुक्यातील तमाम सर्व बचत गटाच्या माझ्या भगिनींना, सर्व वर्धिनी बचत गटाचे अध्यक्ष, सन्मानित पेठ तालुक्यातील तमाम सर्व नारी शक्तीचा एक ताकद उद्याच्या महामोर्चाच्या पेसा संदर्भातला 17 संवर्गाची भरतीच्या संदर्भातला जो निर्णय स्थगित केला आहे, त्या संदर्भात पेठ तालुक्यातील माझ्या सर्व भगिनींनी एक मोठीची ताकद निर्माण करून आज पेठ पंचायत समितीच्या दालनामध्ये पेठ तालुका हा अग्रेसर असावा आणि ताकदीने पुढे आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहील यासाठी आवाहन करण्यासाठी पेठ तालुक्याच्या माझ्या भगिनी इथे उपस्थित आहेत। आज मी सरकारला किंवा सरकारतील असलेल्या सर्व अधिकाऱ्यांना आणि तमाम स्थगिती आणणाऱ्या कायद्याला आम्ही पेसा कायद्याच्या चौकटीत राहून 17 संवर्गातल्या आमच्या सर्व आदिवासी बांधवांच्या पदं जे आहेत ते पदं तात्काळ भरली पाहिजेत। पेसा संवर्गातील असणारी योजनांची अंमलबजावणी, पेसा संवर्गातली असणारी सर्व शिक्षक असतील, तलाठी असेल, वनरक्षक असतील, MPW असतील, पोलीस पाटील भरती स्थगित केलेली आहे। या संदर्भातला आमच्या आदिवासी बांधवांवर होणारा अन्याय आणि अत्याचार याला वाचा फोडण्यासाठी आमच्या पेठ तालुक्यातील सर्व भगिनी आज मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहून उद्याच्या मोर्चाचं, उद्याच्या चळवळीचं, उद्याचं असणारं आंदोलन, उद्याच्या असणाऱ्या पेसा भरतीच्या संदर्भात उपोषणाला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना एक ताकद निर्माण व्हावी यासाठी आज नियोजन करताय। मी पुन्हा एक आवाहन करू इच्छितो, पेठ तालुक्यातील सर्व माझ्या आदिवासी भगिनींना विनंती आहे की आज संध्याकाळी गावागावात, चौकात, आळीत, वार्डात बैठक घेऊन आदिवासी भगिनींना उद्या प्रेरित करून आपल्याला उद्या आदिवासी विकास भवनच्या प्रांगणामध्ये यायचं आहे आणि म्हणून सर्व या भगिनींनी एक मोठी ताकद निर्माण केली, त्याबद्दल पुनश्च मी यांचं मनापासून पंचायत समितीचे सभापती सन्मानित विलासजी अलबाड साहेब, कृषी सभापती सन्मानित श्यामजी गावित साहेब, उपसभापती सन्मानित पवार साहेब, 3 योद्धे ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण हा बंड पुकारलेला आहे, मोर्चा पेसा भरतीच्या संदर्भात स्थगिती उठवण्याचं काम चालू केलेलं आहे। ते आमदार JP गावित साहेब सुरगाणा, त्याचप्रमाणे बुलंद तोफ म्हणून ज्याची ओळख पेठ तालुक्यात आहे असे जिल्हा परिषद सदस्य भास्करजी गावित साहेब आणि चिंतामण गावित NDC बँक संचालक यांच्या नेतृत्वाखाली एक मोठा आदिवासी बांधवांचा लढा हा यशस्वी होईल यात काही शंका आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी धर्मराज चौधरी, पेठ।